नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत आहे। तर आज देखील तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आणलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठा निर्णय घेतला गेलेला आहे, त्यामुळे महिला खूप खुश झाल्या। महिलांना डिसेंबरचा हप्ता ज्यांना 1500 रुपयाप्रमाणे मिळाला त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे 1 जानेवारीलाच जानेवारीचा हप्ता वाटप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली मोठी घोषणा। यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता प्रत्येक हप्ता हा महिन्याच्या 1 तारखेलाच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाहीये त्या महिलांनी मोबाईलवर चेक करायचं आहे की सर्व काय प्रोसिजर बरोबर आहे का नाही, आणि ती प्रोसिजर काय आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तुम्हाला कोणती प्रोसिजर करायची आहे, मोबाईलवरनं कसं चेक करायचं आहे आणि तुम्हाला पैसे येणार का नाही। त्यामुळे ही प्रोसिजर जर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर मिळत असते तुम्हाला लेटेस्ट अपडेट आणि खरी अपडेट। मित्रांनो, तुम्ही 1 लाईक आणि 1 सबस्क्राइब करायला एवढा विचार करता, पण तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला किती मेहनत घ्यायला लागते ह्याचं तुम्हाला माहिती देखील नसेल। अशी माहिती गोळा करून अशी स्क्रिप्ट बनवावी लागते, त्यानंतर व्हिडिओ बनवावा लागतो, त्यानंतर एडिटिंग करावी लागते, मग थंबनेल बनवावा लागतो आणि मग त्यानंतर व्हिडिओ अपलोड होतो। तर एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते मित्रांनो। पण तुम्ही व्हिडिओला लाईक सबस्क्राइब न करताच निघून जाता। तर लाईक आणि सबस्क्राइब करायला तुम्हाला खिशातनं पैसे तर द्यायचे नाहीये, मग 1 लाईक आणि 1 सबस्क्राइब ह्या बहिणीसाठी नक्की करा। जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी लाडक्या बहिणींसाठी ज्या 2 खुशखबर आल्या आहेत ते पाहूया। पहिली आनंदाची बातमी अशी की आजपासून 1 जानेवारी वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहिणींना जानेवारीचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी अशी की 1,30,000 रुपये घरांसाठी मिळणार आहेत। त्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहेत, यादी जाहीर झाली आहे। कोणत्या महिलांना घरासाठी पैसे मिळणार, 20 लाख महिलांची यादी तयार झालेली आहे। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अशी बातमी समोर येत आहे की जानेवारीचा हप्ता 2100 रुपयाचा असणार आहे। तर मित्रांनो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, कारण की आतापर्यंत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तर मिळाला असेल। जुलै ते नोव्हेंबर हा हप्ता आपल्याला 5 हप्ते 7,500 रुपये ऑक्टोबरलाच आपल्या बहिणींच्या खात्यात जमा झाले होते। मला देखील ऑक्टोबर पर्यंतचे 7,500 रुपये जमा झाले होते। मग लक्ष लागलं होतं डिसेंबरच्या हप्त्याकडे, कारण आपला असा अंदाज होता की डिसेंबरचा हप्ता आपला 2100 रुपयाचा येईल। मात्र 4 ते 5 दिवसापूर्वीच माझ्या खात्यात 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झाले आहेत। त्याचा स्क्रीनशॉट मी साईडला लावून दाखवते, तुम्ही स्वतः पाहून घ्या। तर माझ्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु आता जानेवारीचा हप्ता 2100 रुपये येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांचा बहिणींना जेव्हा डिसेंबर संपत आला म्हणजे महिन्याचा एंड झाला तेव्हा त्यांचा डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला आहे। परंतु आता अशी माहिती येत आहे की जानेवारी पासून आपल्याला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 1 तारखेलाच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे जानेवारीचा हप्ता 1 जानेवारीला, फेब्रुवारीचा हप्ता 1 फेब्रुवारीला, मार्चचा हप्ता 1 मार्चला, एप्रिलचा हप्ता 1 एप्रिलला, असं आपल्याला 1 तारखेला आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर राज्यात आतापर्यंत 21 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहेत आणि ज्या महिलांना पैसे नाही मिळाले अशा महिलांनी आपल्या मोबाईलवरनं गुगलवर जायचं आणि गुगल ओपन केल्यानंतर त्यावर UIDAI असं टाकून सर्च करायचं। त्यानंतर ते सर्च केल्यानंतर आपली भाषा निवडायची। 2 मिनिटात ही प्रोसिजर कशी चेक करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे।
त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड घेऊन बसावे लागणार आहे आणि तुम्ही आधार अपडेट देखील करायचे आहे। आधार कार्ड घेऊन बसल्यानंतर आधार अपडेट, व्हेरीफाय आधार, त्यानंतर बँक शेडिंग स्टेटस बघायचे आहे, त्यानंतर आधार लॉग इन करायचे आहे। आधार लॉग इन केल्याच्या नंतर त्यावर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर जो नंबर, मोबाईल नंबरवरनं तुम्ही ही प्रोसिजर करताय त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP आल्यावर तो OTP तिथे टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, त्यात असं लिहिलेलं असेल तुमचे जे बँक ऍक्टिव्ह असा मेसेज येईल। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तुमचं आधार शेडिंग, बँक शेडिंग, सर्व प्रोसिजर तुम्ही मोबाईलवर सर्च करू शकता, चेक करू शकता। तर आहे का नाही महत्त्वाचा व्हिडिओ, म्हणूनच मी सांगत असते, कारण माझ्या चॅनलवर मी तुम्हाला महत्त्वाची आणि नवीन अपडेट देत असते। म्हणून आता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचा बेल आयकॉन दाबा, त्यामुळे मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन व्हिडिओ टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही। आणि जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय बाय, स्वतःची काळजी घ्या आणि नमस्कार।